एका जंगलामध्ये एक सिंह होता. त्या सिंहाला वाटू लागला की माझ्या अंगाचा वास येतोय का? त्याच्यामुळे तो जंगलातल्या प्रत्येक प्राण्यांना जाऊन विचारू लागला की माझ्या अंगाचा वास येतोय का मला सांग. सगळ्यात आधी एका माकडाला विचारलं जातं, माकडा सांग बरं, माझ्या अंगाचा वास येतोय का? त्यावेळी माकड बोलतो की खरं सांगू का राजा, तुमच्या अंगाचा आहे ना बिलकुल वास येत नाही. कारण त्याला माहिती होतं मी जर काय बोललो तर काय होईल, मला मारून टाकतील. मग सिंहाला माकड काय बोलला, नाही नाही राजा, अहो तुम्ही यायच्या आधीच 2 किलोमीटर आधीच आम्हाला सुगंधित स्मेल येतो आणि त्याच्यामुळे आम्हाला तुमचा वास काही येत नाही. मग त्यावेळी समजतं सिंहाला हा जो माकड आहे तो माझी फिरकी घेतोय, माझ्या अंगाचा वास येतोय तरी मला हा मुद्दाम गंडवतोय. मग सिंहाला राग येतो आणि तो त्या माकडाला मारून टाकतो. मग तो पुढे जातो. आता हीच गोष्ट समोरच्या हरणीने बघितलेली असते. हरणीला विचारतो, काय ग हरणी, माझ्या अंगाचा तुला स्मेल येतोय का? त्यावेळी आता हरिण काय करते, खरं बोल, राजा खरं सांगू का, तुमच्या ना अंगाचा एवढा घाण वास येतोय ना, तर 2 किलोमीटर पर्यंत कोणताही प्राणी थांबू शकत नाही तुमच्या वासेने. आता ज्यावेळी सिंहाने हे ऐकतं, सत्य त्याला समजतं, त्यावेळी सिंह त्या हरणीला तिथेच मारून टाकतो. आता हे दोन्ही गोष्ट एका कोल्ह्याने समजून घेतलेल्या असतात. ज्यावेळी तो सिंह त्या कोल्ह्याकडे जातो त्यावेळी कोल्ह्याला विचारलं जातं की कोल्ह्या, माझ्या अंगाचा स्मेल येतोय का? तर मग त्यावेळी कोल्हा काय बोलतो की राजा, मला ना कमीत कमी 1.5 महिना झालाय, एवढी सर्दी आहे की मला कोणता स्मेलच येत नाही. आता हे उत्तर ऐकून सिंह तिथून निघून जातो. बरोबर आहे. मग ज्यावेळी सिंह तिथून निघून जातो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट समजते की कधी कधी उत्तर न देणे, प्रत्युत्तर न देणे, शांत राहणे हे सुद्धा आपल्या यशापेक्षा कमी नसतं. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय, की एखाद्याने जर आपल्याला एखादा प्रश्न विचारला असेल तर प्रत्येक वेळी खरं किंवा खोटं उत्तर देणं अपेक्षित नसतं. त्यांना ते उत्तर टाळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि तोच आपला खरं म्हणजे यश असतं.